यावेळेस आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. या यावे म्हटलेल्या एये अशेर ये म्हटलेल्या परमेश्वरा, आम्ही पुन्हा एकवार या प्रभुवारी प्रभू तुझ्या चरणासमोर लीन आणि नम्र अंतकरणाने येतो. प्रभू, आज तू आमच्याबरोबर बोलणार आहेस याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, यावेळेस प्रार्थना करतो प्रभू की ही जागा, परिसर, प्रत्येक लोक प्रभूजी, प्रत्येकाचा आत्मा, जीव आणि शरीर येशू तुझ्या रक्ताखाली आम्ही विश्वासाने आणतो प्रभू. आणि वचनाला अडखळण करणारे सर्व प्रत्येक तर्कवितर्क आणि प्रत्येक विचार जे येशूच्या ज्ञानाच्या वर उंचावतात त्याला आम्ही मानगुटीस धरून यावेळेस झुकवतो प्रभू. यावेळेस प्रभू तुझी शालोम या ठिकाणी आम्ही डिक्लेअर करतो प्रभू. आणि आज तू तुझ्या वचनाच्याद्वारे बोल अशी तुझ्याकडे विशेष विनंती करतो प्रभू. प्रभू, पुन्हा एकवार मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू मला नवा कराराचा सेवक होण्यास समर्थ केलेला आहे. आणि हा करार लेखी नाही तर आत्मिक आहे, कारण तू लेख जीवे मारतो परंतु आत्मा हा जीवन देतो असं तुझं वचन सांगतं. आणि आज प्रभू जीवनाची सेवा होऊ दे अशी मी प्रार्थना करतो. आज हे प्रभूजी प्रत्येक बंधन तुटलं जाऊ दे माझ्या देवा. आज प्रार्थना करतो प्रभूजी आमचे डोळे उघड प्रभूजी, यासाठी की शास्त्रातले सर्व गोष्टी आमच्या हे प्रभूची दृष्टीस पडतील. प्रभू, पुन्हा एकवार प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि सर्व गौरव तुझ्या नावाला देत प्रार्थना येशूच्या नावात करतो, म्हणून तू ऐक त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजणांना एकमेकांना म्हणूया यावे शिमखा. याचा अर्थ आहे की परमेश्वर हा माझा आनंद आहे. आमेन. कुठलाही व्यक्ती नाही, कुठलीही जगातली गोष्ट नाही, तर यावे परमेश्वर हाच माझं काय आहे, आनंद आहे. आणि म्हणून आपण म्हणूया यावे शिमखा. प्रियांनो, आज एक विषयाकडे आपण थोडक्यामध्ये आपण बघणार आहे आणि त्या विषयाचं नाव आहे चोजन किंवा निवडलेला, ज्याला परमेश्वराने अधिकार दिलेला आहे, आणि होलीनेस ज्याला म्हणतात पवित्रता. आणि ह्या विषयाकडे आपण जात असताना सर्वात प्रथम आपण जो निवडलेला हा जो शब्द आहे हा पवित्र शास्त्रामध्ये त्याला नेमकं काय म्हटलेलं हिब्रू भाषेमधनं ते पाहूया. हिब्रू भाषेमध्ये निवडलेला हा जो शब्द आहे त्याला बाख्यार हा शब्द म्हटलेला आहे. बाख्यार. सगळ्याजणांना म्हणा बाख्यार. बाख्यारपासनं जो शब्द झालेला आहे तो बाखूर आहे. बाखूर म्हणजे तरुण. तरुण जो व्यक्ती असतो त्याला देखील बाखूर हा शब्द वापरण्यात येतो. आणि आपण जर वाचलं स्तोत्रसंहिता 46 जे वचन सांगितलेलं आहे की सर्व मानवजातीमध्ये तू सुंदर आहे आणि तुझ्या ओठातून मराठी भाषेमध्ये सांगितले की प्रसाद, परंतु कृपा जी आहे ती वाहत आहे. तर सर्व मानवजातीमध्ये जो सुंदर आहे, किंवा दावीद राजा जो म्हणतो की तुझं मनोहर रूप मला पाहायचं आहे, ते मनोहर रूप त्यासाठी सर्वासाठी जो शब्द वापरलेला आहे तो आहे बाख्यार. बाख्यार म्हणजे तरुण व्यक्तीसाठी खास वापरण्यात येतो. आणि त्याच्यातनं आपल्याला आकलन होतं की आपला देव जो आहे तो सतत आणि सतत त्या तारुण्य अवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून दावीद राजा म्हणतो की मला तुझं मनोहर रूप काय करायचं आहे, सतत पाहायचं. तर बाख्यार या शब्दाचा इंग्लिशमध्ये जर अर्थ बघितला आपण तर टू चूज, इलेक्ट, डिसाईड फॉर. आणि स्ट्रॉंग्स जर डिक्शनरीमध्ये आपण जर बघितलं तर त्याचा अर्थ होतो ॲक्सेप्टेबल, म्हणजे स्वीकारण्यास योग्य, स्वीकारण्या किंवा स्वीकृत. आपण ज्या मराठी भाषा जर म्हणतो तर स्वीकृत. त्यानंतर अपॉइंट म्हणजे नियुक्त करणे, चूज म्हणजे निवडणे, एक्सलंट म्हणजे उत्कृष्ट, जॉईन, बी रॅदर, रिक्वायर याचा अर्थ आहे की सामील होणे, च्या ऐवजी असणे किंवा आवश्यक. अशा बरेचसे लेक्सिकन मिनिंग्स बाख्यार या शब्दापासून आहे. निवडलेला हा जो शब्द आहे याच्यामधनं आपण यावेळेस पाहणार आहे. जे मागच्या साईडला आहे त्यांनी, माझी इच्छा आहे की मोबाईल किंवा इतर न बघता एक थोड्या वेळाकरता फक्त आपण लक्ष इकडे लावूया. कारण देव ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मनुष्याकडे न बघता देवाकडे बघूया आपण. देवाचा अपमान होऊ नये या गोष्टींकडे आपण लक्ष लावूया. तर बाख्यार हा जो शब्द आहे, पुन्हा एकदा सांगतो की स्वीकृत, नियुक्त करणे, निवडणे, उत्कृष्ट, सामील करणे, च्या ऐवजी असणे किंवा आवश्यक हा जो शब्द आहे तो बाख्यार या शब्दासाठी वापरण्यात आलेला शब्द आहे.
आणि हिब्रू जो भाषेमधला हा जो शब्द आहे याचा अर्थ काय की तरुण व्यक्तीसाठी देखील हा शब्द काय करण्यात येतो, वापरण्यात येतो. आता निवडलेला हा जो शब्द आहे, अनुवाद याचा 7वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये हा जो बाख्यार हा शब्द आहे जो तो आपल्याला सापडतो. अनुवाद 7:6, कारण तू आपला याह्वे एलोहिम देव याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावेस, म्हणून साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव याह्वे परमेश्वर याने तुला निवडून घेतले आहे. म्हणा, निवडून घेतले आहे. आणि जिथं निवडून घेतलेला हा शब्द वापरण्यात आलेला आहे तिथं हा शब्द बाख्यार हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि आत्ताच मी तुम्हाला बाख्यार या शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगितलेले. त्याचा अर्थ स्वीकृत, म्हणजे याह्वे परमेश्वराने तुम्हाला काय केलेलं आहे, स्वीकृत केलेलं आहे, तुमची नियुक्ती केलेली आहे, तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्ही त्याच्या दृष्टीने उत्कृष्ट आहात, तुम्हाला सामील केलेलं आहे, तुम्ही त्याच्या वतीने त्याच्याऐवजी तुम्ही काय करते, ह्या भूतलावर काम करत आहे. आणि इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे रिक्वायर, जो मराठीमध्ये आवश्यक असा शब्द होतो. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुझा देव परमेश्वर याने तुला काय केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे. आणि जर आपल्याला त्याने निवडून घेतलेलं आहे तर प्रियांनो, आपण काय करत आहे आपण याचा थोडा विचार केला पाहिजे की आपल्याला आपली जी निवडणूक आहे, आपण ज्याने आपल्याला निवडलेलं आहे तो याह्वे परमेश्वर आहे. आणि अनुवाद 7:6 तो सांगत आहे की त्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची काय आहे, पवित्र प्रजा आहेस, आणि तुझी त्याची खास प्रजा व्हावे म्हणून साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव याह्वे परमेश्वर याने तुला निवडून घेतलं आहे, याने तुला निवडून घेतले आहे. आणि आपल्याला जर याह्वे परमेश्वराने निवडलेलं आहे, आपल्याला अपॉइंट केलेलं आहे, आपल्याला स्वीकृत केलेलं आहे, आपल्याला नियुक्ती केलेली आहे, तर ज्या जागेमध्ये आपण आहे त्या जागेमध्ये आपण आहेत का नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. का आपण चुकीच्या जागेत, जर चुकीच्या जागेत आपण आहे तर आपल्या जीवनामध्ये आनंद हा कधीच नसणार आहे, निराशा असणार आहे, आणि आशीर्वादाच्या ऐवजी शाप आपल्या जीवनावर असणार आहे. म्हणून प्रियांनो, आपल्याला आज निवडलेलं जे आहे हा जो शब्द आहे हा आपल्या जीवनामध्ये समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. 1 पेत्र 2ऱ्या अध्यायामध्ये पण देवाचं वचन सांगतं, पण तुम्ही तर निवडलेला वंश. आपण कोण आहे, सर्वजण म्हणा, निवडलेला वंश. आपल्याला परमेश्वराने निवडलेलं आहे प्रियांनो. आणि ते कशासाठी की आपण निवडलेला वंश व्हावं, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, याह्वे परमेश्वराचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आपल्याला त्याचे गुण, त्याचं कॅरेक्टर, त्याचे स्वभाव प्रसिद्ध करण्यासाठी निवडलेलं आहे प्रियांनो. आणि म्हणून आपण फार गंभीर असलं पाहिजे ह्या विषयाकडे की आपल्याला त्याने काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. आणि आपल्याला निवडलेलं आहे तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे की त्याने आपल्याला निवडलेलं आहे, तर ज्या अर्थी त्याने आपली जर अपॉइंटमेंट होती तर आपल्याला काही त्याच्याबरोबर अधिकार देखील देण्यात येतात प्रियांनो. जर मला जर का अपॉइंटमेंट लेटर भेटतं तर मला काही अधिकार देण्यात येतं, मला काही रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात येते, मला काही जॉब डिस्क्रिप्शन असतात ते डिराईव्ह केले जातात. कारण निवड ज्यावेळेस होती त्यावेळेस परमेश्वर काय करतो, आपल्याला अधिकार देखील देतो. आणि त्याच्याबरोबर त्याच्या जवळ असलेली त्याची बहीण म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून पवित्रता आहे प्रियांनो. आणि या 2 विषयामध्ये आपण थोडक्यामध्ये आपण पाहणार आहे. मी तुम्हाला घेऊन जातो निवड या विषयीचा. जर जास्तीत जास्त जर सखोल अभ्यास करायचा तर गणना याच्या 16व्या अध्यायामध्ये आपण यावेळेस पाहूया. आपल्याला माहिती आहे की गणना याच्या 12व्या अध्यायापासून एक गोष्ट मंडळीमध्ये घडलेली आहे. गणना याच्या 12व्या अध्यायामध्ये मोशेची स्वतःची जी बहीण आहे मिरियाम, अहरोन आणि मिरियाम हे त्याच्याविरुद्ध आपण पाहतो की त्याच्याविरुद्ध बंड करत आहे. आणि ते म्हणत आहे की परमेश्वर फक्त तुझ्याशीच बोलला काय, आमच्या संगे देखील परमेश्वर बोललेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो की निवड या विषयावर, म्हणजे तुलाच निवडलं का, मला निवडलं नाही का, निवड या विषयावर वाद चालू आहे, निवड या विषयावर कुरकुर चालू आहे, निवड या विषयामध्ये मंडळीमध्ये मोठा गोंधळ त्या ठिकाणी झालेला आहे. सगळ्यात सुरुवात त्याची 12व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की अहरोन आणि जो मिरियाम आहे त्यांच्यापासून होतं प्रियांनो. आणि
यावेळेस आपण पाहतो की 12व्या अध्यायापासून त्याची सुरुवात होती आणि ज्यावेळेस परमेश्वर ऐकतो की मिरियाम आणि अहरोन हे काय म्हणतात आणि मिरियामाचे शब्द ज्यावेळेस परमेश्वर ऐकतो त्यावेळेस आपण पाहतो की मिरियाम जी आहे ती कोडाने भरलेली आपल्याला दिसते आणि 7 दिवस त्या ठिकाणी मंडळी तिथंच थांबते, कारण 7 दिवस तिला कोंडण्यात येतं. त्यानंतर आपण पाहतो की 14व्या अध्यायामध्ये देखील ज्यावेळेस मोशे देश हेरण्यासाठी लोकांना पाठवतो, 12 हेरांना पाठवतो. त्याच्यापैकी 2 जे हेर आहेत, कालेब आणि यहोशुआ, हे चांगली बातमी आणतात, परंतु बाकीचे 10 हेर जे आहेत ते अनिष्ट बातमी आणतात. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी देखील ज्यावेळेस ते अनिष्ट बातमी आणतात त्यावेळेस लोक काय करतात तर बंड करतात आणि ते म्हणतात की मिसर देशामध्ये आम्ही होतो ते बरे होतो, तुम्ही आम्हाला या ठिकाणी रानामध्ये मरावयास आणले का. आणि अशा प्रकारे लोक काय करतात की बंड करत होते. आणि बंड करत असताना आपण पाहतो की पुढं त्याचा परिणाम काय घडला तर 10 जे हेर होते त्यांचा मरेने परमेश्वरासमोर काय झाला तर मृत्यू झालेला आहे. प्रियांनो, परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिलेली आहे, एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांचं सहन करा, एकमेकांवर प्रेम करा. परंतु या आज्ञेच्या विरुद्ध जी गोष्ट आहे ती म्हणजे बंड, कुरकुर. आणि मी तर म्हणतो कुरकुर किंवा बंड करणं हा एक संसर्गजन्य रोग आहे. एक व्यक्ती जर ती चालू केली तर ती पूर्ण मंडळीमध्ये काय होती तर पसरती. आणि तेच आपण पाहतो की रानामधली जी मंडळी होती त्याच्यामध्ये एक व्यक्तीने चालू केली, मिरियामाने चालू केली ती की फक्त तुलाच निवडलं का, आम्हाला निवडलं नाही का. आणि त्यापासून संपूर्ण मंडळीमध्ये ती जे आहे संसर्गजन्य तो रोग आहे तो सर्व ठिकाणी काय झालेला आहे पसरलेला आहे. आणि आज देखील मंडळांमध्ये अशी स्थिती आहे प्रियांनो, जे निवडलेल्या ज्या गोष्टी आहेत, निवडलेले जे लोक आहेत त्यांच्या विरुद्ध लोक काय करतात तर बंड करतात आणि कुरकुर करतात. आणि आपण या ठिकाणी पाहूया गणना याचा 16व्या अध्यायामध्ये कोरह, दाथान व अभिराम यांनी जे बंड केलं त्याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये यावेळेस पाहूया. गणना याचा 16वा अध्याय आणि पहिलं वचन. कोरह बिन इसहार बिन कहात बिन लेवी आणि रोबिनी वंशातील अलियाबाचे मुलगे दाथान व अभिराम आणि ओन बिन पेलेत हे इस्रायलातले 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. नामांकित पुरुष होते. कुठले लोक होते? हे मंडळीतले प्रतिनिधी होते आणि नामांकित पुरुष होते. आणि त्याच लोकांमध्ये काय झालेलं आहे यावेळेस बंड चालू झालेलं आहे प्रियांनो. कोरह, दाथान आणि अभिराम यांनी काय केले, मंडळीतल्या नामांकित जे पुरुष होते, जे मेन प्रतिनिधी होते, त्या सर्व मेन अधिकारी व्यक्तींना काय केलेलं आहे एकत्र केलं आणि मोशे विरुद्ध काय केलं बंड केलेलं आहे. आणि 3ऱ्या वचनामध्ये ते म्हणतात, ते मोशे व अहरोन याच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फारच झाले. काय म्हटले? तुमचे आता फारच झाले. सबंध मंडळी पवित्र आहे तसे प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि याह्वे त्यांच्या ठाई आहे, तर मग तुम्ही याह्वेच्या मंडळीवर वर्चस्व का करता? प्रेज द लॉर्ड. तुम्ही सर्वजण ऐकत आहात. या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं की ते लोक 250 लोक बंड करून या ठिकाणी म्हणत आहे की तुमचे आता फारच झाले. सबंध मंडळी पवित्र आहे तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि याह्वे त्यांच्या ठाई आहे, तर मग तुम्ही याह्वेच्या मंडळीवर वर्चस्व का करता, का गाजवता? प्रियांनो, आपण यावेळेस पाहतो की 14व्या अध्यायामध्ये ज्या मिरियामाने मोशेच्या विरुद्ध बंड केलं, मोशे काय झालेला आहे पालथा झालेला आहे, जमिनीवर पालथा झालेला आहे. आणि देव त्याच्याविषयी साक्षी देतो की अख्ख्या संपूर्ण घराण्यामध्ये हा जो व्यक्ती आहे मोशे, हाच फक्त माझ्या दृष्टीने काय नम्र व्यक्ती आहे, विश्वासू आहे. तो त्या अख्ख्या घराण्यामध्ये तो कोण आहे? विश्वासू आहे. या ठिकाणी 4थ्या वचनामध्ये देखील हीच गोष्ट घडलेली आहे. हे ऐकून मोशे पालथा पडला. प्रेज द लॉर्ड. मोशे काय झालेला आहे? पालथा पडलेला आहे. या ठिकाणी त्याने ज्यावेळेस त्यांचं बंड ऐकलं, त्यांचं कुरकुर ऐकले, त्यावेळेस त्याला तो रिटालिएट करायला नाही गेला, त्यांना सांगायला नाही गेला असं नाही, तर त्याने काय केलेलं आहे? पालथा पडलेला आहे तो. आणि याह्वे परमेश्वराकडे त्याने लक्ष लावलेलं आहे. प्रियांनो, जे देवाचे जे निवडलेले सेवक असतात, जो मोशे जो देवाचा निवडलेला सेवक आहे, त्याने जर पालथा तो पडला तर जे लोक त्याच्याविरुद्ध बंड करतात त्यांचं काय खरं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज देखील ती स्थिती आहे प्रियांनो, जे देवाचे निवडलेले सेवक आहेत त्यांच्या विरुद्ध जर आपण बंड केलं तर
एक लक्षात असू द्या की ते जर पालथे पडले तर आपल्या जे लोक बंड करतात त्यांचं काय खरं नाही. कारण या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी सांगितलं की संबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि यावे त्यांच्या ठाई आहे, तर तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवतात. हे ऐकून मोशे पालथा पडला. मग तो कोरह व त्याचे साथीदार यांना म्हणाला, यावे परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे यावे उद्या सकाळी दाखवेल व त्यांना आपल्याजवळ घेऊ देईल. त्यांना तो निवडेल, त्यांना तो आपल्याजवळ येऊ देईल. तो या ठिकाणी म्हणत आहे की त्यांना आपल्याजवळ तो काय करेल, येऊ देईल. ज्यांना तो निवडल त्यांनाच तो आपल्याजवळ येऊ देईल, सर्वांना नाही. ज्याला तो निवडल, या ठिकाणी मी तुम्हाला परत परत सांगतो, बाख्यार हा जो शब्द आहे, निवडलेला, ज्याला त्याने निवडलेला आहे त्यालाच तो आपल्याजवळ येऊ देतो. या ठिकाणी देखील तेच आहे की तो म्हणतो की ज्याला, मोशे त्यांना काहीच उत्तर देत नाही, फक्त त्यांची जी भांडण आहे ते निवडवरनं आहे. आणि या ठिकाणी तो म्हणतो ज्याला त्याने निवडलेलं आहे तो त्याला आपल्याजवळ येऊन देईल. आणि मग मोशे त्यांना म्हणतो 6व्या वचनामध्ये, तर आता असे करा, कोरह तू आणि तुझे सर्व सोबती धुपाटणे आणा आणि त्यात अग्नी ठेवून यावे पुढं धूप जाळा. आणि पुढं जर आपण वाचलं तर या ठिकाणी मोशे हा नम्र व्यक्ती आहे. मोशेने त्याला सांगितलं की तुम्ही सर्वजण काय करा, 250 लोक जे आहेत त्यांनी आपापली धुपाटणे आणा, धुपाटण्यामध्ये काय करा, धुपाटण्यामध्ये धूप टाकून परमेश्वरापुढे जाळा. आणि त्यावेळेस मग कळलं की कोणाला परमेश्वराने निवडलेलं आहे आणि कोणाला नाही निवडलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर, या गोष्टी घडण्याच्या अगोदर मोशे हा फार नम्र व्यक्ती आहे. आणि त्याने 12व्या वचनामध्ये मोशेने अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम यांना बोलावणे पाठवले, पण ते म्हणाले आम्ही येत नाहीत. काय म्हणाले ते? आम्ही येत नाही. फार महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी आपण पाहतो की मोशेने बोलावणं पाठवलं. मोशेची इच्छा नव्हती की या लोकांचा नाश व्हावा, त्यांच्या आत्मिक जीवनाचा नाश व्हावा किंवा त्यांचा शारीरिक नाश व्हावा, ही मोशेची अजिबात इच्छा नव्हती. परंतु त्याला माहिती होतं की ज्यावेळेस परमेश्वर निवडतो त्याच्यामध्ये किती अधिकार असतो, त्याच्यामध्ये किती पवित्रता असते, हे मोशेला माहिती होतं. आणि या ठिकाणी तो म्हणतो की त्याने काय केलं, हे जे दाथान व अबिराम आहे यांना काय केलं, बोलावणं पाठवलं. परंतु त्यांनी, ते इतके बंडखोर व्यक्ती होते की ते म्हटले की आम्ही येत नाही. आणि त्यांनी त्यांच्या मृत्यूला जणू काय बोलवलं, त्यांचं जे नाश आहे त्याला जणू काय केलं, आमंत्रण दिलं. प्रियांनो, ज्यावेळेस असे लोक करतात त्यावेळेस तो माणसाचा नाही तर देवाचा अपमान करतात प्रियांनो. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की त्यांनी काय केलेलं आहे, या ठिकाणी बंड पुकारलेलं आहे. ते म्हणत आहे की आम्ही येत नाही, आम्हाला तुझ्याकडे यायचं पण नाही, तुझं ऐकायचं पण नाही आणि काहीच करायचं नाही. परंतु या ठिकाणी 13 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, ते काय म्हणतात की दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशातून काढून तू आम्हाला या रानात मारून टाकण्यासाठी आणलेस. हे काय थोडे झाले, म्हणून तू आमच्यावर अधिकारही गाजवतोस. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी ते मोशेविरुद्ध साक्ष देत आहे की तू आमच्यावर अधिकार गाजवतो. आणि देव त्याच्याविषयी साक्ष देते की मोशे हा संपूर्ण त्याच्या घराण्यामध्ये विश्वासू आणि नम्र व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने त्याला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे प्रियांनो. आणि म्हणून मोशे शेवटी 15व्या वचनामध्ये आपलं तोंड उघडून म्हणतो, तेव्हा मोशेचा कोप भडकला आणि तो परमेश्वराला म्हटला की त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नको व मी त्यांचे एकही गाढवही घेतलेले नाही. मग मोशे कोराला म्हणाला, उद्या तू आपल्या साऱ्या साथीदारांबरोबर यावेसमोर हजर हो. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस सर्वजण आपली धुपाटणे घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी उभे राहिले, त्यावेळेस मोशे त्या दाथान, अबिराम आणि कोरह या इथल्या आजूबाजूचे, त्यांच्या डोऱ्याच्या आजूबाजूचे जे लोक होते, 27व्या वचनामध्ये म्हणतो की तुम्ही त्यांच्यापासून निघून जा. आणि 28व्या वचनामध्ये मोशे म्हणतो, तेव्हा मोशे म्हणाला, मी ही सर्व कामे आपल्याच मनची केलेली नाही, तर ती करावयाला यावेने मला पाठवले आहे, हे तुम्हाला दिसून येईल. प्रेज द लॉर्ड. आणि हेच जे शब्द आहे योहान कृतच्या वर्तनामध्ये आपण पाहतो की आपला प्रभू येशू देखील म्हणतो, कारण हिज नेम इज बाखूर द चोजन.
बाखूर म्हणजे तो निवडलेला आहे प्रियांनो, याह्वे परमेश्वरापासून तो ह्या भूतलावर आलेला आहे. आणि तो म्हणतो मी माझ्या मनचं बोलत नाही, तर ज्या गोष्टी मला परमेश्वराने, याह्वे परमेश्वराने पित्याने सांगितलेल्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगतो. आणि या ठिकाणी देखील मोशे, जो ख्रिस्तफनी जे पास्टर नेहमी म्हणतात की ख्रिस्ताचं प्रतीक आहे, तो देखील हेच गोष्ट म्हणतो, मी सर्व कामे आपल्याच मनची केलेली नाहीत, तर ती करायला याह्वे परमेश्वराने मला पाठवले आहे, हे तुम्हाला दिसून येईल. आणि मग तो म्हणतो की इतर मनुष्याच्या मृत्यूप्रमाणे त्यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे यांची पारिपत्य झाले, तर याह्वेने मला पाठवलेच नाही असे समजा. पण याह्वे परमेश्वराने अद्भुत गोष्ट घडवली, म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून त्यांच्या सर्वस्वांना गिळून टाकले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले. तर असे समजा की या लोकांनी याह्वेला तुच्छ मानले आहे. प्रेज द लॉर्ड. या लोकांनी कोणाविरुद्ध बंड केलं? मोशे विरुद्ध. परंतु या ठिकाणी आपण वाचलं तर या ठिकाणी बायबल काय सांगते की त्यांनी याह्वे परमेश्वराला तुच्छ मानलेलं आहे. कोणाला तुच्छ मानलं? याह्वे परमेश्वराला तुच्छ मानलेलं. आणि आपण पुढच्या जर वचनामध्ये पाहिलं तर मोशे जसं तो बोलत होता त्याच वेळेस भूमी दुभांगली आणि त्याने पृथ्वीने तोंड उघडून त्यांची कुटुंबे, कोरहची सर्व माणसे व त्यांची मालमत्ता ही अधोलोकात जिवंत ते उतरले आणि गिळून टाकले. प्रेज द लॉर्ड. या उदाहरणातनं आपल्याला परमेश्वर प्रियांनो हेच सांगत आहे की जे निवडलेले आहेत त्यांच्या विरुद्ध आपण बंड नाही करायला पाहिजे. कारण आपलं जर बंड केलं तर कदाचित आपला शारीरिक नाश नाही होणार, परंतु आपला आत्मिक नाश नक्कीच होणार आहे. आपलं आत्मिक जीवन याच्यामध्ये सतत आणि सतत निराशा असणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चैतन्य नसणार आहे, कुठल्याही प्रकारचं तेज नसणार आहे. ते शाप याह्वे परमेश्वराचे आपल्या जीवनावर असणार आहे. आणि तो क्रोध आपल्या जीवनामध्ये असल्यामुळं सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी ह्या आपल्या जीवनावर होणार आहे. कुठल्याही प्रकारे आपण जे पण काम करत आहे त्याच्यामध्ये आपल्याला यश आणि बरकत नसणार आहे. जरी आपल्याकडे पैसा अडका, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की जर का तुमच्याकडे मालमत्ता, पैसा, चांगला पगार, प्रमोशन हे सायन्स नाही आहे की तुम्ही फार आशीर्वाद देत आहात. पूर्ण चुकीचं आहे ते. पैसा हे किंवा प्रॉपर्टी किंवा फायनान्सेस हे तुमच्या जीवनामध्ये असं साईन नाही की तुम्ही प्रॉस्परस आहे, अजिबात नाही. तुमच्या जीवनातल्या आत्मिक जीवनामध्ये तुमच्यामध्ये जी शांती नाही, तुम्ही जे रुक्कसुक्क जी जीवन जगत आहे, कारण कुठंतरी तुम्ही जर का बंड केला असेल, कुठंतरी तुम्ही देवाच्या विरुद्ध बोलला असेल, कुठंतरी देवाच्या सेवकाच्या विरुद्ध जर तुम्ही बंड केला असेल, तर प्रियांनो आपण सर्व मानव आहे, आपल्याला पश्चाताप करण्याची गरज आहे. तो दयाळू आणि कृपाळू परमेश्वर. चुका आपण सर्वजण करतो, परंतु ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो आणि प्रभूला क्षमा मागतो तर तो आपल्याला काय करतो? क्षमा करतो. कारण त्याने काय दिलेलं आहे? मोशेने त्या लोकांना वेळ दिला, त्यांना बोलून त्यांच्याबरोबर समेट करण्यासाठी वेळ दिला, परंतु त्यांनी समेट करण्याचं नाकारलं. आणि त्यांनी काय केलं तर बंड केला. आणि बंड केल्यामुळं त्यांचं नॉर्मल त्याचा मृत्यू झाला नाही, तर अधोलोकामध्ये ते जिवंत उतरलेलं आहे. एवढं सर्व घडलं त्यानंतर देखील त्यांचे डोळे उघडलेले नाही आहे. इस्रायल लोकांचे त्यानंतर देखील डोळे उघडले नाही. त्याच 16व्या अध्यायाच्या 41व्या वचनामध्ये परत पुन्हा एकदा बंडाची दुसरी लाट चालू झालेली. संसर्गजन्य रोग आहे ना, बंडाची दुसरी एक लाट चालू झाली. 41व्या वचनामध्ये सांगितलेले, दुसऱ्या दिवशी इस्रायल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करत म्हणाले, तुम्ही याह्वेच्या लोकांना मारून टाकले आहे. आता काय कुरकुर केली की तुम्ही याह्वेच्या लोकांना मारून टाकले आहे. आणि ज्या वेळेस त्यांनी हे बंड केलं, परत एकदा त्यांनी काय केलं? त्याच्या विरुद्ध बोलले. 42व्या वचनामध्ये सांगितलं, मंडळीतील लोक मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध जमा झाल्यावर त्यांनी दर्शन मंडपाकडे नजर टाकली, तेव्हा त्यावर मेघाने छाया केली असून याह्वेचे तेज प्रगट झाले आहे असे त्यांना दिसले. हे पाहून मोशे व अहरोन दर्शन मंडपापुढे गेले. तेव्हा याह्वे परमेश्वर मोशेला म्हणाला, तुम्ही या सर्व मंडळीपासून दूर व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करतो. हे ऐकून ते पालथे पडले. म्हणा, पालथे पडले. जर देवाचे निवडलेले सेवक आहेत आणि जे त्याच्या पवित्र इच्छेनुसार चालत आहे, ते जर पालथे पडले आणि तुम्ही जर त्यांच्या विरुद्ध बंड करतात तर काय खरं नाही. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देखील ते मोशे आणि अहरोन काय झालेले पुन्हा एकदा पालथे पडलेले आहे आणि
बायबल या ठिकाणी सांगतं की तिथं एक मरी पसरलेली आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो की 46व्या वचनामध्ये मोशे अरोनाला म्हणाला, धुपटणी घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल आणि त्यावर धूप ठेवून ताबडतोब मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कारण याह्वेचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे. काय झाली या ठिकाणी? मरीची साथ सुरू झालेले. मोशेच्या आज्ञेप्रमाणे अहरोन धुपाटणे घेऊन धावत मंडळीकडे गेला आणि मरीची साथ पसरत असल्याचे पाहून त्याने धूप घालून लोकांसाठी काय केलं? प्रायश्चित्त केलं. मृत आणि जिवंत यांच्यामध्ये तो उभा राहिला, तेव्हा ती साथ काय झालेली आहे? थांबलेली आहे. आणि 49वं वचन फार महत्त्वाचं आहे. कोरहच्या प्रकरणात जे मेले त्या व्यतिरिक्त मरीने 14,780 मेले. किती मेले? 14,780. कोरहच्या प्रकरणामध्ये कोरह, दाथान, अबिराम यांचं संपूर्ण मंडळी, त्याचे बायका, मुलं आणि 250 जे नामांकित पुरुष आहे ते मेले. आपण पाहतो की बंड याचा परिणाम काय झाला तर मिरियाम काय झालेली आहे? कोडी झालेली आहे. आपण पाहतो की 12 हेर, त्याच्यातले 10 हेरांनी बंड केलेले आहे. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी देखील मोशेने मध्यस्थी केलेली आहे आणि त्या ठिकाणी ते 10 हेर मरीने परमेश्वरासमोर मेलेले आहेत. आपण पाहतो की कुरकुर हा एक संसर्गजन्य रोग आहे. कोरोनापेक्षाही जास्त संसर्गजन्य रोग कुठला असेल तर कुरकुर, बंड करणं. आणि तो जो रोग आहे तो सतत म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो काय होतो? लोकांमध्ये काय होतो? पसरतो. आणि या ठिकाणी मग याह्वे परमेश्वराला देखील विचार करायला लागला. तो म्हटला की आता लोक मरत आहे आणि आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. आणि मग त्याच्यावरनं तो सोल्युशन काढतो. फायनल सोल्युशन ज्याला आपण म्हणतो तो त्याच्यावर काढतो. गणना याच्या 17व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्याने एक फायनल सोल्युशन काढलेलं आहे त्याच्यावर. 17वा अध्याय आणि 1लं वचन. याह्वे परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांना सर्व सरदाराकडून प्रत्येकी एक अशा 12 काठ्या घ्या आणि त्या प्रत्येक काठीवर त्यांचे नाव लिह. 12 वंशजापैकी 12 जे सरदार आहे मुख्य, त्यांना परमेश्वराने बोलवलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही प्रत्येक वंशजाने एक काठी घ्यायचं आणि त्या प्रत्येकाने एक नाव लिहायचं. फॉर एक्झाम्पल यहुदाचं नाव यहुदा वंशजाने त्या काठीवर लिहायचं. लेवीच्या वंशजाने लिहायचं. अशा 12 काठ्या घ्या परमेश्वर म्हटला आणि त्यांचं नाव लिह. आणि लेवीच्या काठीवर अहरोनाचं नाव लिह, कारण इस्रायलाच्या पूर्वजांच्या घराण्यापैकी प्रत्येक सरदाराची एक काठी घे आणि दर्शन मंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुला दर्शन देत असो त्या काठ्या तिथं ठेव. आता 5वं वचन फार महत्त्वाचं आहे. तो म्हणतो, ज्या पुरुषाला मी निवडील त्याच्या काठीला अंकुर फुटतील. इस्रायल लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करत आहे, त्यांचे कुरकुरणे मी अशा रीतीने बंद करेल. प्रेज द लॉर्ड. जो मोठा केऑस, गोंधळ, जे मोठी कुरकुर, बंड, हा जो संसर्गजन्य जो रोग त्या मंडळीमध्ये पसरलेला होता, त्याचं फायनल सोल्युशन देवाने स्वतःच त्याचं उत्तर दिलं. तो काय म्हटला की 12 वंशांनी 12 काठ्या घे आणि त्या काठ्या घेऊन प्रत्येक वंशजाने नाव लिहायचं आणि या ठिकाणी साक्षपटासमोर तो म्हटला तो ठेव जिथं तो दर्शन देत होता. आणि मोशेने त्याच्या आज्ञाप्रमाणे केलं. 8व्या वचनात सांगतो, दुसऱ्या दिवशी मोशे साक्षीपटाच्या तंबूत गेला आणि त्याने काय केलं? त्या काठ्या पहिले तिथं ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो तंबूत गेला आणि त्याने पाहिलं तर लेवी घराण्याच्या अहरोनाच्या काठीला अंकुर येऊन ती फुलली होती. तिला बदाम येऊन ते पिकले आहे असे त्याला दिसले. तेव्हा मोशेने त्या सर्व काठ्या याह्वे पुढून नेऊन लोकांकडे नेल्या आणि प्रत्येकाने आपापली काठी काढून घेतली. आणि प्रत्येक लोकांनी 12 वंशातल्या 11 वंशजाच्या प्रत्येक प्रतिनिधींनी बघितलं की लेवी वंशजातली जी अहरोनाची जी काठी आहे तिला काय झालेले? अंकुर फुटलेले आहे आणि तिला बदाम येऊन ती काय झालेली आहे? फुललेली आहे प्रियांनो. आणि 10व्या वचनात मग परमेश्वर म्हणतो, अहरोनाची काठी साक्षपटापुढं परत ठेवून दे. या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी, अशाने की माझ्याविरुद्ध जी कुरकुर करत आहे ती तू बंद करशील, म्हणजे ते मरावायची नाही. आता मला सांगा, लोकांनी मंडळीने कोणाविरुद्ध कुरकुर केली? निवडलेला सेवकाविरुद्ध, मोशेविरुद्ध. परंतु परमेश्वर या ठिकाणी काय म्हणत आहे की माझ्या विरुद्ध. म्हणजे ज्यावेळेस आपण मोशेविरुद्ध पाहतो लोकांनी कुरकुर केली, तर देव म्हणतो ते माझ्या विरुद्ध कुरकुर केलेली आहे. आणि देव म्हणतो की अशा प्रकारे तू ती काय करशील? बंद करशील. प्रियांनो, फार मोठा आत्मिक अर्थ ह्या काठीचा आहे. आणि ती काठी
परत एकदा दुसरं तिसरं काही नसेल तर क्रिस्टोफनी प्रियांनो, ती काठी म्हणजे प्रभू येशूचं दर्शक आहे, जो तिसऱ्या दिवशी आपल्यासाठी मेला आणि तिसऱ्या दिवसातनं तो पुन्हा जिवंत झालेला आहे प्रियांनो. आमेन. त्याने त्या रिझरेक्शन पॉवर ज्याला म्हणतात किंवा जे पुनरुत्थानाचं सामर्थ्य जे आहे ते काठीचं दर्शक आहे प्रियांनो. त्याच्यामध्ये ती ॲथॉरिटी, त्याच्यामध्ये तो बाखूर हा शब्द आहे प्रियांनो. ती निवडलेली काठी आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा एकटाच मेला होता, परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झालेला आहे. आणि त्याला आपण पाहतो की त्याला बादाम येऊन पिकले, म्हणजे आपण पाहतो की तोच सर्व भूतलावर सर्वात प्रथम फळ आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त आपण पाहतो की तो पुनरुत्थित ख्रिस्त जो आहे त्याचं ज्यावेळेस दर्शन, त्याचं ज्यावेळेस प्रगटीकरण याहवे पिता ह्या लोकांना देतो, त्यावेळेस त्यांचं कुरकुरणं बंद होतं. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्या सर्वांना येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे, त्याच्या मरणाच्या, त्याच्या गाडण्याच्या आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे त्याने काय केलेले, प्रेषित संदेष्टे पाळक हे नेवलेले. त्याने त्याच्या स्वतःचं अर्पण देऊन त्यांनी काय केलेलं आहे, त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे त्यांनी काय केलेले, मंडळीची नेमणूक केलेली, मंडळीमध्ये पालकांची नेमणूक केलेली, शिक्षकांची नेमणूक केलेली, मंडळीमध्ये प्रेषितांची नेमणूक केलेली. प्रियांनो, त्यामुळे फार धोकादायक गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण त्या गोष्टीविषयी बोलतो त्यावेळेस आपण स्वतःच्या मरणाचं आपण काय करतो, आमंत्रण देतो. आपलं आत्मिक जीवनाचं आपण काय करते तर नाश करून घेते. याच्यातून आपल्याला एकच शिकायचं आहे की पुनरुत्थित ख्रिस्ताने आपल्याला काय केलेलं आहे तर आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे प्रियांनो. आणि त्या नवीन जीवनामध्ये एक अधिकार आहे प्रियांनो, ती ॲथॉरिटी आहे प्रियांनो, कारण त्याने आपल्याला काय केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपण अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं पाप करू नये म्हणून आपण सावधान राहायला पाहिजे. कारण इफिसकराचं पत्र याचा 1 अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. म्हणा, निवडून घेतले. त्याने आपल्याला, आपण पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने काय केलेलं आहे, जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला काय केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे. त्याने आपल्याला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. परमेश्वराचं, याहवे परमेश्वराचं अपॉइंटमेंट, निवड जी आहे ही तुमच्या मस्तकावर आहे प्रिया. आणि म्हणून त्याने जर आपल्याला निवडून घेतलेलं आहे तर आपण, त्याची इच्छा आहे की आपण पवित्र व निर्दोष देखील असलं पाहिजे. 1 करिंथ याच्या 1 अध्यायामध्ये जर आपण पाहतो की पौल करिंथकराच्या लोकांना काय म्हणत आहे, करिंथ येथील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलवलेल्या लोकांना. प्रेज द लॉर्ड. पवित्र जन होण्यास बोलवलेल्या लोकांना, आपल्या सर्वांना कॉमन पाचारण आहे आणि ते म्हणजे पवित्र जन होण्यासाठी आपल्याला काय केलेलं आहे, बोलवण्यात आलेलं आहे. आणि त्याने जे प्रेषित मंडळी, जे शिक्षक, ज्या व्यक्तींना खास निवडलेलं आहे त्यांना एकाच कारणासाठी की आपल्या सर्वांना पवित्र जन जे बोलवलेलं आहे प्रियांनो, त्या पवित्रतेमध्ये वाटचाल करण्यासाठी त्याने आपल्याला काय केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे प्रियांनो. आपण जर बघितलं तर इफिसकराचं पत्र याचा 5व्या अध्यायामध्ये 25वं वचन काय सांगतं आपण बघूया. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. आता या ठिकाणी ही सर्व आज्ञा आपल्याला माहिती आहे, परंतु ख्रिस्त आणि मंडळी संबंधात आपण ही आज्ञा काय करणार आहे, पाहणार आहे. या ठिकाणी जर आपण वाचलं 26वं वचन, कोण वाचल का? अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. आमेन, आमेन. या ठिकाणी सांगितलेलं आहे, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली. कोणावर प्रीती केली? मंडळीवर प्रीती केली व स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. अशासाठी की तिला त्याने वचनाच्या द्वारे जलस्थानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी जी स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचं अनमोल असं रक्त काय केलेलं आहे, मंडळीसाठी काय केलेलं आहे, सांडलेलं आहे. वचनरूपी जलस्थानाने तिला काय केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे. आणि जे लोक ह्या
देवाच्या ह्या पाचारणाच्या विरुद्ध काम करतात ते देवाच्या विरुद्ध काम करतात. हे प्रियांनो, देवाच्या मंडळीच्या विरुद्ध आपण कधीच खेळलं नाही पाहिजे. पवित्रता याच्या विरुद्ध पवित्रतेला बाधा येईल अशा गोष्टी आपण कधीच नाही केल्या पाहिजे. ज्यावेळेस आपण अशा गोष्टी करतो त्यावेळेस दुसऱ्या कोणाला नाही तर याहवे परमेश्वराला काय येतो तर त्याला वाईट वाटतं आणि त्याला संताप येतो प्रियांनो. कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे की ख्रिस्ताने मंडळीवर प्रेम केलेलं आहे आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केलेलं आहे. त्याने वधस्तंभावर जे काय केलेलं आहे तिने मंडळीसाठी केलेलं आहे. त्याने अशासाठी की त्याने वचनाच्याद्वारे जलस्थानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. आता यावेळेस मी जजमेंटच्या दृष्टिकोनातून बोलत नाही. तुम्ही माझं बोलणं नीट ऐका प्रियांनो. न्याय याविषयी मी बोलत नाही तर यावेळेस मी पवित्रता या गोष्टीविषयी तुम्हाला सांगत आहे. एखाद्या व्यक्ती जर मंडळीची पवित्रता ह्याला वारंवार जर का सांगून देखील ऐकत नसेल प्रियांनो तर त्या पवित्रतेच्या गोष्टीमध्ये बाधा करणारा जो व्यक्ती आहे त्याचा न्याय देव करणार आहे, आम्ही नाही. त्यामुळे आम्ही इथं या ठिकाणी जजमेंट किंवा न्याय याविषयी बोलत नाही तर याविषयी ख्रिस्ताचं जे मंडळीविषयीचं जे ॲग्रेशन आहे किंवा ख्रिस्त मंडळीविषयी किती ॲग्रेसिव्ह आहे याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. तो म्हणतो की मंडळीला तिने वचनरूपी जलस्थानाने काय केलेलं आहे पवित्र केलेलं आहे आणि त्याची इच्छा आहे की ती गौरवशाली मंडळी असावी. त्याची इच्छा आहे की ती मंडळी त्याने गौरवशाली अशी त्याच्यासमोर सादर करावी. तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डाग सुरकुती किंवा काहीही नसून ती पवित्र व निर्दोष अशी असावी. आता या ठिकाणी आपण पहिलं निवड हा शब्द पाहिलेला आहे आणि निवड हा शब्दाबरोबर जो असोसिएट जवळीक शब्द आहे ती म्हणजे पवित्रता आहे प्रियांनो. आणि पवित्रतेला हिब्रू भाषेमध्ये म्हटलेले कोदेश किंवा कादॅश. पवित्रता या शब्दाला कोदेश हा शब्द म्हटलेला आहे आणि कोदेश या शब्दाचा जर आपण स्ट्रॉंग्समध्ये जर लेक्सिकन डिक्शनरीमध्ये जर अर्थ बघितला तर कॉन्सिक्रेटेड, डेडिकेटेड, हॉलोड, होलिनेस, सँक्च्युरी. मराठीमध्ये जर बघितलं तर आपण पाहतो की पवित्रता, समर्पित, एक विशिष्ट पवित्र करण्यासाठी वेगळा केलेला असा आपण बघू शकतो की समर्पित केलेला, त्या गोष्टीसाठी फक्त पवित्र गोष्टींसाठी समर्पित केलेला असा आपण अर्थ जर बघतो तर हिब्रू भाषेमध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की प्रगटीकरणामध्ये जे 4 प्राणी होते ते सतत दिवस आणि रात्र एकच काम करतात कारण त्यांना माहिती आहे की याहवे परमेश्वर कोण आहे. याहवे परमेश्वराचं ज्ञान किंवा याहवे परमेश्वर कोण आहे याच्याविषयी जो कोणी अज्ञान आहे तोच व्यक्ती अपवित्र अशा गोष्टी करू शकतो प्रियांनो. कारण ते 4 प्राणी रात्रंदिवस थांबत नाही. ते म्हणत आहे कादोश 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 याहवे सेवाओत. म्हणजे पवित्र 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 सैन्यांचा याहवे परमेश्वर तो पवित्र आहे प्रियांनो. आणि त्याच्या पावित्र्याने सर्व पृथ्वी काय झालेली आहे तर भरलेली आहे. आणि म्हणून त्याच्या पावित्र्याला समोर गंभीर होऊन हे 4 प्राणी सतत त्याची काय करत आहे स्तुती आणि आराधना करत आहे. काय शब्दाने? कादोश किंवा पवित्र या शब्दाने काय करत आहे तर स्तुती करत आहे. आता हिब्रू भाषेमध्ये कोदेश हा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि ग्रीक भाषेमध्ये हॅगिओस हा शब्द देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण हॅगिओस या शब्दाचा अर्थ आहे फिजिकली प्युअर, मोरली ब्लेमलेस ऑर रिलिजियस, सेरिमोनली कॉन्सिक्रेटेड. आणि या ठिकाणी जर मराठीतनं आपण अर्थ बघितलं तर शारीरिक जीवनामध्ये काय झालेलं शुद्ध असलेला, नैतिकदृष्ट्या निर्दोष किंवा धार्मिक आणि वेगळा असलेला. ग्रीक भाषेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ज्याला परमेश्वराने निवडलेला आहे तो पवित्र पाहिजे. कसा पवित्र पाहिजे तर शारीरिकदृष्ट्या किंवा नैतिकदृष्ट्या तो काय पाहिजे तर पवित्र पाहिजे. प्रिया, फार महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपल्याला परमेश्वराने निवडलेलं आहे आणि जर आपल्यामध्ये जर अपवित्रता आहे, आपल्यामध्ये जगामध्ये ज्या वासना त्याच जर आपल्यामध्ये आहे तर आपली सेवा मान्य होईल का? फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रियांनो. मी तुम्हाला 2 मंडळाविषयी
या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यानंतर थांबणार आहे. प्रगटीकरण याचा 2रा अध्याय आणि 12व्या वचनापासून परगम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. 12 वचन सांगतं, परगम येथील, प्रगटीकरण 2:12, परगम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो. आपल्याला सर्वांना ठाऊक की वचन ही तीक्ष्ण दुधारी तलवार आहे आणि तो म्हणतो की ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असे म्हणतो. तो काय म्हणतो? तुझे कृत्य, तू कुठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे तेथे, तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा रक्तसाक्षी म्हणजे विश्वासू अंतिपा, जो तुमच्यामध्ये जीवे मारला गेला, त्यांच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. 14 वचन सांगतं, तथापि तुला थोड्या गोष्टींविषयीचे दोष देणे मला प्राप्त आहे, त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. या ठिकाणी सांगितलेलं आहे की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवून बालाकाला शिकवले. या ठिकाणी फार महत्त्वाच्या गोष्टींविषयी येशू त्या मंडळीला दोष लावते. प्रियांनो, या ठिकाणी त्या मंडळीतील जे लोक आहेत, जे बालामाच्या शिक्षणानुसार चालणार आहेत, त्यांना काय करत आहे? तो दोष लावत आहे. त्या ठिकाणी तो म्हणतो की बालामाने काय केलं तर त्याने मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य खाणे व जारकर्म करणं हे अडखळण इस्रायला पुढे काय केलेलं ठेवलेलं आहे. आपल्या सर्वांना बालाक आणि बलामाची गोष्ट माहिती आहे. मागच्या वेळेस मी ज्यावेळेस संदेश दिला त्यावेळेस सांगितलेलं आहे की ज्यावेळेस बालाक राजा बालामाला म्हणतो की इस्रायल लोकांना काय कर, शाप दे, आणि देव त्याचं शाप जे आहे त्या जो ज्यावेळेस तोंड उघडतो त्यावेळेस आशीर्वादामध्ये बदलतो. आणि ज्यावेळेस बालाम जो आहे तो त्याला झोडपतो, राजा जो आहे बालाक तो बालामाला झोडपतो आणि शेवटी तो म्हणतो की परमेश्वर, याह्वे परमेश्वर, तुला मला खूप आशीर्वाद द्यायचा होता, परंतु याह्वे परमेश्वर तुला आशीर्वाद देण्यामध्ये आड आलेला आहे, आता तू आपल्या निवासस्थानी निघून जा. आपण पाहतो की तू त्याच्या निवासस्थानी निघून गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये लालच, त्याच्या मनामध्ये हव्यास, त्याच्या मनामध्ये द्रव्याविषयीच्या गोष्टी आलेल्या आहे आणि त्या गोष्टींनी त्याला इतकं ग्रासलं, ज्याच्या मुखामध्ये पवित्र आत्म्याच्याद्वारे भविष्यवाणी दिलेली आहे. आता त्याचं मन जे आहे आपण पाहतो की पूर्णपणे द्रव्याच्या मोहाने भरलेलं आहे आणि त्याने बालाक राजाला बोलून पाठवलेलं आहे. म्हणतो की ही मसलत चाललेली नाही, परंतु मी तुला एक चांगली मसलत देतो आणि ती मसलत 100% चालणार. याह्वे परमेश्वर देखील त्याला मध्ये त्याच्या आड येऊ शकणार नाही. एवढी खात्रीपूर्वक तो 100% ती मसलत बालाकाला देतो आणि बालाक राजा काय करतो, ती मसलत घेतो आणि कदाचित बायबलमध्ये नाही सांगितलं, कदाचित त्याने त्याला मोठे मोठे इनाम दिले असतील, त्याचा मोठा गौरव केला असेल, कारण ती मसलत चालली. प्रियांनो, आणि आपण पाहतो की इस्रायल लोक ज्यावेळेस शिट्टीम देशामध्ये राहत होते त्यावेळेस मावावी कन्यांबरोबर ते काय करायला लागले, व्याभिचार करायला लागले. आणि ही जी मसलत आहे ही त्याने दिलेली, बलामाने दिलेली. बलामाने काय केलं तर बालाक राजाला ती मसलत दिली आणि मावाबी कन्यांना त्याने इस्रायलाच्या डेऱ्यामध्ये पाठवलेलं आहे आणि त्यांना जारकर्म करण्यास काय केलेलं आहे, भाग पाडलेलं आहे. आणि आपण पाहतो की त्या 25व्या अध्यायामध्ये, गणना याच्या 25व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये तरी मरीने 24,000 लोक गेली. किती लोक मेली? 24,000. एक नाही, दोन नाही प्रियांनो, 100-200 नाही, 24,000 लोक मरीने काय केलेली आहे, मेलेले आहे. प्रियांनो, प्रेज द लॉर्ड. आपल्याला प्रियांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बलामाच्या शिक्षणाच्या प्रमाणे चालणारे लोक या ठिकाणी आहे का? ते लोक इतर लोकांना अशा प्रकारची छाप पाडत आहे का की ते देखील त्यांना अपवित्र गोष्टी कराव्याला लावते का? असे लोक प्रियांनो बलामाच्या शिक्षणाने चालणारे लोक आहेत. बायबल सांगतं 16व्या वचनामध्ये, परमेश्वराचं वचन सांगतं, म्हणून पश्चाताप कर, नाहीतर मी तुझ्याजवळ लवकरच येऊन आपल्या तोंडाच्या तलवारीने काय करेल, तुझ्याबरोबर लढेल. ज्याच्या मुखामध्ये तीक्ष्ण तलवार आहे त्या तीक्ष्ण तलवारीच्या द्वारे काय करेल, लढेल. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगतं की बलामाच्या
शिक्षणाप्रमाणे चालणारे जे लोक आहेत त्यांच्या आहारी जाऊन आपण जारकर्म करू नये. कदाचित फिजिकली आपण जारकर्म करणार नाही, परंतु आपण जर त्याला टॉलरेट करतो, तशा लोकांना जर आपण टॉलरेट करतो तर आपण त्या गुन्हा केल्यासारखं आहे. प्रिया, तुम्हाला समजतं मी काय म्हणतो? जर आपण त्या गोष्टी करणारे लोक आपल्याला समोर दिसत आहेत आणि त्यांना आपण जर टॉलरेट करतो तर आपण बलामाच्या शिक्षणाला चालणाऱ्या लोकांना आपल्यामध्ये ठेवत आहे आणि त्यांना जणू काय आपण मंजुरी देते की तुम्ही करा, आम्ही काय बोलत नाही. आणि म्हणून या ठिकाणी देव स्वतः ज्याच्या मुखामध्ये काय आहे तर तीक्ष्ण तलवार आहे, तो न्याय करते. या ठिकाणी तो म्हणतो की पश्चाताप कर, नाहीतर मी तुझ्याजवळ लवकर येऊन आपल्या तोंडातील तलवारीने काय करेल, त्यांच्याबरोबर लढेन. आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्यांना गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन आणि त्यांना मी पांढरा खडा देईल. त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल, तो खडा घेणाऱ्यापासून दुसरा कोणालाही ठाऊक होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि जे ओव्हरकमर आहे प्रियांनो, जे विजय मिळवणारे आहेत त्यांना परमेश्वर, यावे परमेश्वर या गोष्टींविषयी जे विजय मिळवणार आहे त्यांना तो पांढरा खडा देणार आहे. आणि आपल्याला कदाचित माहिती नसेल असं एक नवीन नाव तो आपल्याला काय करणार आहे, प्रगट करणार आहे. प्रियांनो, अजून एका मंडळीविषयी आपण पाहूया. प्रगटीकरण याचं दुसऱ्या अध्यायामधले थुवतिरा येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र, 18व्या वचनापासून मी वाचतो. थुवतिरा येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहे. कशासारखे आहे? अग्नीच्या ज्वालेसारखे आहे. आणि ज्याचे पाय सोनपितळेसारखे आहेत, तो देवाचा पुत्र म्हणतो. तुझे कृत्य, तुझी प्रीती, सेवा, विश्वास व धीर ही मला ठाऊक आहे, आणि तुझी शेवटची कृत्य ही पहिल्या कृत्यापेक्षा अधिक आहे. सेवेमध्ये फार तत्पर, फार प्रेम, बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी. परंतु येशू या ठिकाणी 20व्या वचनामध्ये म्हणतो, तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपल्याला संदष्टी म्हणवते आणि जारकर्म करण्यास व मूर्तीस दाखवलेलं नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकून भलवते, तिला तू तसे करू देतोस. इजबेलीची सर्व स्टोरी तुम्हाला माहिती आहे. परंतु इजबेलीच्या मागे एक घातक स्पिरिट आहे प्रियांनो. इजबेल हा असा स्पिरिट आहे की जो असं वाटतं की एखादा पुरुष जो असतो त्याला स्त्रियांबरोबर नुसतं बोलूशी वाटतो, किंवा तो नुसता स्त्रियांबरोबर बोलत असतो, किंवा स्त्री जी असते ती पुरुषांबरोबर काय असते, बोलत असते, आणि नॉर्मल असं वाटतं की हा हे सिम्पल टॉक आहे. परंतु त्याच्या अंतकरणामध्ये त्या व्यक्तीला देखील माहीत नसते की त्या इजबेलीचा एक स्पिरिट त्याच्यामधनं किंवा तिच्यामध्ये कार्य करत आहे. इजबेलीचा स्पिरिट हा जारकर्माचा स्पिरिट आहे, आणि तो पुरुष आणि स्त्री याच्यामधलं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण निर्माण करणारा स्पिरिट आहे. आणि या ठिकाणी देव या ठिकाणी म्हणतो, येशू म्हणतो, तरी पण तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री किंवा इजबेलीचा जो स्पिरिट आहे, जी आपल्याला संदेष्टी म्हणवते, देवाचं काम पण मी करेल आणि दैहिक गोष्टी देखील करेल. देवाचं काम पण मी करेल आणि बाकीच्या देवाच्या गोष्टी करत असताना बाकीच्या गोष्टी देखील मी करेल. हा झाला इजबेलीचा स्पिरिट. जारकर्म, व्याभिचार, दैहिक गोष्टींनी भरलेला किंवा त्या गोष्टीला दुजोरा देणारा जो स्पिरिट आहे तो इजबेलीचा स्पिरिट आहे. प्रियांनो, आज देखील पुष्कळशे लोक या इजबेलीच्या स्पिरिटच्या आहारी गेलेले आहे प्रियांनो. आणि या ठिकाणी येशू म्हणतोय, तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची ही जी स्त्री आपल्याला संदेष्टी म्हणवते आणि जारकर्म करण्यास व पवित्र दाखवलेल्या नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना भुलवते, तिला तू तसे करू देतेस. कदाचित आज आपण नैवेद्य दाखवलेला प्रसाद खाणार नाही, परंतु इजबेलीचा स्पिरिट हा आत्मिक जीवनामध्ये कार्य करत आहे. प्रियांनो, आत्मिक जीवनामध्ये तो पुरुष आणि स्त्री यांच्याविषयीचं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण निर्माण करून वेगळ्या प्रकारच्या जारकर्मामध्ये आणि वेगळ्या प्रकारच्या अशा विचारांमध्ये एकमेकांना ते त्रस्त करते की फार शेवटच्या क्षणाला मग त्यांना असं वाटतं की मी तर असा विचार केला नाही, मी तर चांगल्या दृष्टिकोनातून बोलत होतो. हा इजबेलीचा स्पिरिट
पुष्कळशे कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त करत आहे. पुष्कळशे लग्न झालेल्या पुरुषांना आणि स्त्रियांना देखील ते काय करते, उद्ध्वस्त करते. तरुणींमध्ये तो इजबेलीचं स्पिरिट काम करत आहे. आणि तुम्हाला सांगायची गरजच नाही, मोबाईल, सोशल मीडिया याच्याद्वारे तर तो अधिक जोमाने कार्य करत आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्याचं डोळे अग्निज्वालेसारखे आहे आणि ज्याचे पाय सोनपितळासारखे आहे, तो देवाचा पुत्र प्रभू येशू काय म्हणतो ते बघा. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्माबद्दल तिने पश्चाताप करण्याची तिची इच्छाच नाही. पहा, मी तिला अंथरुणाला खेळून टाकेन आणि तिच्याबरोबर व्याविचार करणाऱ्या लोकांना तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडेन. मी तिच्या मुलाबाळांना जीवे मारेन आणि सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतकरण यांची पारख करणारा आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईन. तुअतरा येथील बाकीचे जे सर्व लोक तुम्ही त्याच्या शिकवणीप्रमाणे चालत नाही, ज्यांना सैतानाविषयीच्या गहन म्हटलेल्या गोष्टी माहीत नाही, त्यांना मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्यावर दुसरा भार लादणार नाही. इतकेच करा की जे तुमच्याजवळ आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो, त्याला माझ्या पित्यापासून मला जसा राष्ट्रांवर अधिकार मिळाला तसा अधिकार मी त्यांना देईन. प्रियांनो, या ठिकाणी आत्मा मंडळांना काय म्हणत आहे हे ज्याला कान आहे त्याने ऐकलं पाहिजे. प्रियांनो, पुष्कळशी लोक अद्याप देखील आपल्याच जीवनामध्ये जीवन जगत आहे. देवाच्या गोष्टी त्यांना हसणाऱ्या वाटतात, एकदम नाही का लाईटली घेत आहे. देवाच्या ज्यावेळेस गोष्टी येतात त्यावेळेस सहजरित्या घेते, परंतु जी वेळ येईल, मी नेहमी सांगतो, एक क्षण पण देव वेळ देणार नाही. डायरेक्ट थेट नरक, आणि नरक माहिती आहे आपल्याला की तिथं सतत अग्निज्वाला आहे. तिथं लोक पश्चाताप करतात नरकात, पण ती वेळ गेलेली असते. आता तुम्ही देवाविषयीच्या गोष्टीविषयी सिरियस नाही, काय हरकत नाही, परंतु चुकीच्या वेळेत चुकीच्या ठिकाणी जर सिरियस झाला तर वेळ निघून गेलेली असणार आहे, काही फायदा होणार नाही. म्हणून 1 कोरिंथ 6व्या वचनामध्ये सांगितलेलं, 1 कोरिंथ 6:18 सांगितलेलं की जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा असं बायबल सांगितलेलं, जसं योसेफाने केलेलं आहे. जे कोणतंही दुसरं पापकर्म मनुष्य करतो तो शरीराच्या बाहेर करतो. जर एक व्यक्ती जार कर्म करत आहे, चुकीच्या गोष्टी करत आहे, तर तो संपूर्ण शरीराच्या विरुद्ध पाप करत आहे, या ठिकाणी बायबल सांगत आहे. कारण जे पण पापकर्म मनुष्य करतो ते शरीराच्या बाहेरून होतो, मंडळीच्या बाहेरून होतो, परंतु तो जो जार कर्म करतो तो आपल्या शरीराबाबत म्हणजे मंडळीच्या विरुद्ध पाप करत आहे. प्रिया, तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा, तो याह्वे एलोहिमपासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय. आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने म्हणजे ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेला आहात. म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाचे आहेत त्याद्वारे याह्वे एलोहिमचे गौरव करा. प्रियांनो, तुम्ही मॅरिड असा, अनमॅरिड असू द्या, कुठल्याही प्रकारचे तुम्ही असा, जो व्यक्ती जार कर्म करतो तो मंडळीच्या विरुद्ध पाप करतो. आणि म्हणून त्या जार कर्माच्या प्रत्येक प्रसंगापासून पळ काढा. येशूने तर स्पष्ट सांगितलेलं आहे की जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामदृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याविरुद्ध व्याविचार केल्यासारखा आहे. जर मनात जरी विचार असला आणि त्या विचाराला जर आपण थारा दिला, मनात विचार येणं हे चुकीचं नाही आहे, त्याच वेळेस त्याला अरेस्ट करून आपण काढून टाकू शकतो ज्यावेळेस तो विचार येतो त्यावेळेस. कारण आपल्याला स्ट्रॉंग मॅन आपण आहे, आपल्या हातात ते अधिकार दिलेले आहेत. आणि त्याच वेळेस आपण त्या गोष्टीला आपण काय करू शकतो, येशूच्या नावात रद्द करू शकतो किंवा काढून टाकू शकतो. पण त्या विचाराला आपण थारा दिला आणि त्या विचारानुसार आपण चाललो तर बायबल सांगतं या ठिकाणी की त्याचं फळ जे आहे ते व्याभिचार आणि अशुद्धता हे आहे. म्हणून जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा, कारण जे कोणते दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करतो शरीराच्या बाबत पाप करतो. मंडळी,
च्या विरुद्ध तो काय करत असतो, पाप करत असतो. म्हणून हे लक्षात राहू द्या की आपण मोलाने विकत घेतलेले हा आपले शरीर व आत्मा ही जी देवाची आहे, त्याच्याद्वारे आपण देवाचे काय करूया, गौरव करूया. नीतिसूत्र 4 सांगितलेलं की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कारण त्यातून जीवनाचा उगम आहे. प्रियांनो, आपल्याला पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्याद्वारे, गाडण्याच्याद्वारे आणि पुनरुत्थानाच्याद्वारे पुन्हा एकदा आपल्याला ते नवीन जीवन मिळालेलं आहे. पुन्हा एकदा आत्म्यामध्ये आपण त्या एदेन बागेमध्ये गेलेलो आहे प्रियांनो, आणि पुन्हा एकदा ते जीवनाचं झाड जे ते आपण काय केलेलं आहे, खाल्लेलं आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्तामधील जो अजीवनी आत्म्याचा नियम आहे, त्याने मला पाप व मरण या नियमांपासून काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. आता पापाचं साम्राज्य मजवर चाल करू शकत नाही. पाप आपल्या जीवनावर राज्य करू शकत नाही, कारण येशू ख्रिस्तामधलं जे जीवनी आत्म्याचा नियम, म्हणजे तुम्हाला आठवतं ते अरुणाची काठी जिला बादाम फुटलेले आहे प्रियानो, ते पुनरुत्थित जीवनाचं दर्शक आहे. ते पुनरुत्थान जीवनाच्या द्वारे त्याने आपल्याला नवीन जन्म दिलेला आहे प्रियानो, आणि त्याच्याद्वारे जर आपण चालतो तर पापाचं साम्राज्य आपल्यावर चालू शकत नाही. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा म्हणून सांगता आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर, कारण त्यातून जोय जीवन, त्याच्यामध्ये खाईम म्हटलेलं जे जीवन आहे ते जीवनाचं उगम आहे. त्याच्यामध्ये पुनरुत्थित जीवन जे आहे, आणि ते पुनरुत्थित जीवन जे आहे ते आपल्याला जीवनामध्ये चालवतं प्रियानो. ते आपल्याला विश्वासामध्ये चालवतो. ते आपल्याला याह्वे परमेश्वराच्या नात्याबरोबर एकदम घनिष्ठ करतं प्रियानो. ते आपल्याला जसं येशू म्हटलं की पिता आणि मी जसं एक आहे, तसं तुम्ही देखील त्याच्यामध्ये काय व्हा, एक व्हा. ते जीवन आपल्याला पित्याच्या सानिध्यामध्ये, फेलोशिपमध्ये घेऊन जाणारं जीवन आहे प्रियानो. आणि ते जीवन ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये चालतो त्यावेळेस पापाचं साम्राज्य आपल्यावर चालू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला 24/7 आपल्याला देवाच्या वचनामध्ये स्ट्रॉंग होण्याचं गरज आहे. 1 पेत्र 1:15-16 सांगितलेलं आहे, कारण तुम्हाला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. तुम्ही कादोश म्हणजे पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आणि कादोश या शब्दाचा अर्थ आपण पाहिलेला आहे की तो म्हणजे वेगळा, विशिष्ट कार्यासाठी सेपरेट, डेडिकेटेड असा, विशिष्ट कार्यासाठी पूर्णपणे शारीरिकरित्या, मानसिकरित्या पवित्र केलेलं काय. आणि ह्याच कारणासाठी पित्याने मंडळीला काय केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. आपल्या स्वतःच्या रक्ताने येशूने काय केलेलं आहे, तर निर्दोष असं केलेलं आहे, डागविरहित आणि सुरकुती विरहित केलेलं आहे. आणि त्याची इच्छा आहे की आपण त्या पाचारणामध्ये त्याच्यामध्ये काय करावं, चालावं प्रियांनो. आणि तोच आवेश, तेच ॲग्रेसिव्हनेस आपण पाहतो की आपल्या येशूमध्ये होतो. हे शेवटचं वचन वाचून मी संपवतो. योहान कृष्णवर्तनामध्ये 2 अध्यायामध्ये 13व्या वचनामध्ये बायबल सांगतं, मग यहुद्यांचा वलांडनाचा सण जवळ आला व येशू वर यरुशलेमेस गेला, आणि मंदिरात गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे, सराफ हे बसलेले त्यांना आढळले. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांना मंदिरातून घालून दिले. सराफाचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि कबुतरे विकणाऱ्यांना तो म्हणाला, ही येथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका, तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल, असा शास्त्रलेख असल्याचा त्याच्या शिष्यांना आठवले. प्रेज द लॉर्ड. आज कदाचित मंडळीमध्ये गुरे नाही आहेत, मेंढरं नाही आहेत, कबुतरे नाही आहेत, सराफ नाही आहेत, परंतु पुष्कळ वाईट कृत्य करणारे, पुष्कळ जारकर्मामध्ये, व्याभिचारामध्ये चालणारे लोक कदाचित मंडळीमध्ये असतील. बंडखोर वृत्ती घेऊन मंडळीमध्ये असतील प्रिया. चुकीच्या गोष्टीचं शिक्षण बाळगणारे लोक मंडळीमध्ये असतील प्रिया. आणि आज देखील तोच आवेश प्रभू येशूला ग्रासत आहे प्रिया. तो म्हणतो की तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल. आज देखील मंडळीची तो काय करते, शुद्धीकरण करते प्रियांनो. आणि तो दोऱ्याचा एक कोरडा, दुसरं तिसरं काय नसून वचनाचा हातोडा आहे प्रियांनो. वचनाची तलवार आहे प्रियांनो. वचन आहेत प्रियांनो ते. आणि त्या वचनाच्याद्वारे तो मंडळीची काय करत आहे, शुद्धीकरण करते. आणि आज तुम्हाला जी वचनं सांगितलेले आहे त्या वचनाच्याद्वारे तो काय करत आहे, तर मंडळीची शुद्धीकरण करत आहे. कारण अशुद्ध गोष्टी त्याला सहन होत नाही प्रियांनो.
अशुद्ध गोष्टी बरोबर तो कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. म्हणून तो म्हणतो यास्तो त्यातून निघा आणि वेगळे व्हा आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुला स्वीकारेन आणि म्हणजे तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. प्रियांनो, आपण अशुद्ध गोष्टींबद्दल कॉम्प्रोमाइज करू नये, कारण त्याने आपल्याला पवित्र गोष्टींसाठी पाचारण केलेलं आहे. आपण मंडळीमधनं आपल्या मंडळी म्हणजे आपण स्वतः आहे प्रियांनो, आपण स्वतः बोलवण्यात आलेले लोक आहेत. आपल्यामधनं अशुद्ध गोष्टी आज काढून टाकूया प्रियांनो. त्या वचनाच्या द्वारे आपण त्या अशुद्ध गोष्टी काय करूया, आज काढून टाकूया. आपलं स्वतःचं शुद्धीकरण आपण करूया. येशूच्या रक्ताखाली येऊया प्रियांनो, कारण वेळ जवळ आली आहे. त्याला पवित्र व निर्दोष, डाग व सुरकुती अशा सारखं काहीही नसलेली मंडळी त्याला पाहिजे प्रियांनो. आज देखील पुष्कळ लोक सिरियस नाही आहेत प्रियांनो. आज देखील पुष्कळ लोक जग आणि जगातल्या वासनेने भरलेले आहे प्रियांनो. आणि आज देखील पुष्कळ लोक आत्ता ही वचनं ऐकत असताना देखील पूर्णपणे त्यांचं जे समर्पण आहे जग आणि जगातल्या गोष्टींमध्ये. आणि येशूची इच्छा आहे की आपलं शुद्धीकरण व्हावं, आपलं पवित्रीकरण व्हावं, आपल्याला त्याने काय करावं, शुद्ध करावं, कारण त्याच्या मंदिराविषयीचा आवेश त्याला ग्रास होते प्रियांनो. आज देखील तोच परमेश्वर आहे, तोच पवित्र परमेश्वर आहे आणि त्याला अशुद्ध गोष्टी सहन होत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आपण आपल्या लेकरांकडे लक्ष द्यावं की ते काय करत आहे. आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे प्रियांनो. आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये जाऊया आणि पूर्ण समर्पण पुन्हा एकवार आपण त्याला करूया.